नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून वाद पेटलेला असताना वृक्षतोडीवर ठाम राहणाऱ्या नाशिक पालिका प्रशासनानं आता साधुग्रामसाठी आरक्षित जागेतील 13 मठ, मंदिरं आणि आश्रमांची सुमारे 67 एकर जागा कायमस्वरूपी ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे तपोवन उजाड करून साधू महंतांना रस्त्यावर आणून प्रशासन कोणता कुंभमेळा भरवणार असा संतप्त सवाल महंतांनी विचारलाय। त्यामुळे आता नवा वाद समोर येतोय। नाशिक तपोवनात नव्या वादाला फुटलं तोंड। तपोवनातील मठ, मंदिरं ताब्यात घेण्याची मनपाची तयारी। साधू महंतांना रस्त्यावर आणून कुंभमेळा भरवणार। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून वातावरण तापलंय। पर्यावरण प्रेमींसह राजकीय पक्ष, नागरिकांनी या वृक्षतोडी विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय। नाशिक महापालिका मात्र वृक्षतोडीवर ठाम आहे। यातच आता नाशिक महापालिकेनं आणखी नवा वाद ओढवून घेतलाय। साधुग्रामसाठी आरक्षित जागेतील 67 एकर जागा ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली आहे। 13 मठ, मंदिरं, आश्रम कायमस्वरूपी ताब्यात घेणार आहेत। काही मंदिरांच्या प्रमुखांना मनपानं नोटिसा बजावल्यात। 300 वर्ष जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरासह तपोवन बिहारी मंदिराचा यामध्ये समावेश आहे। साक्षी गोपाल मंदिर, श्री लक्ष्मणजी मंदिर, रामपर्णकुटी तपोवन मंदिरांना नोटीस पाठवण्यात आली आहे। श्री संत जगन्नाथ स्वामी मठ, लक्ष्मीनारायण तपोवन, तपोवन ब्रह्मचारी आश्रम, नाशिक पंचवटी पांजरापूळ यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे। श्री राधेश्याम गोशाळा, डिवाइन लाईट मिशन, महंत नंदराम दास, गुरु लक्ष्मण दास याही संस्थांचा यामध्ये समावेश आहे। 2,67,398 चौरस मीटर जागेचं वाटाघाटीनं संपादन करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। मंदिर, आश्रमांचं व्यवस्थापन करणाऱ्या महंतांचा संताप बघायला मिळतोय। कुंभमेळ्यातील साधू महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनामध्ये साधुग्राम नगरी उभारली जाते। त्यात 377 एकर जागा या साधुग्रामसाठी आरक्षित आहे। यातील 94 एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे। तसंच शेतकऱ्यांबरोबर वैष्णवपंथी आखाड्यांशी संलग्न आश्रम, मठ आणि मंदिरांची सुद्धा जागा या ठिकाणी आहे। परंतु 283 एकर जागा वाटाघाटीनं कायमस्वरूपी संपादित करण्यासाठी महापालिकेनं 13 मठ आणि मंदिरांना नोटीस बजावली आहे। मंदिर तोडण्याची भाषा कराल तर देशातील सर्व साधू महंत एकत्रित रस्त्यावर उतरतील असा इशारा दिगंबर आखाड्याच्या प्रमुखांनी दिलाय। सारी सुविधा होना चाहिए, इसका दुरुपयोग नहीं हो कि हम लोग खिलाफ नहीं है। अगर बाध्य कर दिए मठ मंदिर को तोड़ेंगे, ध्वस्तीकरण होगा और सुविधा अच्छा व्यवस्था कुंभ में नहीं होगी तो फिर खिलाफ भी जाना पड़ेगा, आंदोलन का रूप हो सकता है। इसलिए कोई ऐसी बात नहीं है। आरक्षित जागेमध्ये काही क्षेत्रात मंदिर आणि सभामंडप आदी बांधकाम आहेत। या संस्थांची चर्चेनंतर त्यांनी जागा हस्तांतर करण्यास असमर्थता दर्शवली आहे। नाशिक पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। वेळ पडल्यास कोर्टामध्ये जाण्याची भूमिकाच महंतांनी घेतली आहे। नासिक नगर पालिका मतलब जो नोटिस आया था तो उसमें हमने जाकर के चर्चा भी किया और लिखित भी दे दिया है कि भाई ऐसा है कि हमको मतलब वो मंदिर का हम लोग असमर्थ हैं, क्योंकि साधु सेवा के लिए हमको जगह चाहिए, तो जितना हमको रखना उतना रख कर 11 महीने के लिए आपको दे देंगे कुंभ मेला के लिए। तो बात हो गई और उसके लिए वो एग्री हो गए हैं। तो ये उनका कहना था कि घर समझ से नोटिस आ गई है, आप टेंशन मत लीजिए, आपका मंदिर, आपकी जगह गौशाला और भंडार घर जो भी आपको आवश्यकता है आपके हिसाब से सुरक्षित रहेगी। बाकी आप भाड़े पे जो दे रहे हैं उसके लिए हम एग्री, भाड़े कोई दिक्कत नहीं, उनका कहना। सरकार से विनती है जो पहले हमारे मंदिर का सुरक्षा हो, पीछे साधुग्राम का सुरक्षा होना चाहिए, क्योंकि जो भारत के पूरे साधु समाज जो हैं, हिमालय के बड़े बड़े संत तपस्वी हैं, वो सब आकर के आश्रम से हम निवेदन करते हैं जो पहले मंदिर को सुरक्षा करो, उसके बाद साधुग्राम बनाओ। अगर उन्होंने हमारे आश्वासन दिए हैं, अगर उसको नहीं मानेंगे तो फिर मेरे पूरा साधु समाज जो हमारे हैं वो और हम फिर कोर्ट के मार्ग में जाएंगे। भूसंपादनाबाबत साधू महंतांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजनं केला। मात्र नाशिक पालिका प्रशासनानं यावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। नाशिक महानगरपालिकेकडनं कुठलंही भूसंपादन केलं जाणार नाही अशा स्वरूपाचं तोंडी आश्वासन नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला या नोटिसा मिळाल्यानंतर साधू महंतांमध्ये प्रचंड नाराजी आहे।
या सगळ्या पार्श्वभूमीवर वेळ पडल्यास थेट न्यायालयात जाण्याचा इशारा देखील या साधू महंतांनी दिलेला आहे. एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत या संपूर्ण विषयावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅमेरासमोर येऊन कोणीही बोलण्यास धजावलेलं नाहीये. तपोवन उजाड करून साधू महंतांना रस्त्यावर आणून प्रशासन कोणता कुंभमेळा भरवणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आधीच वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून टीकेची धनी होणारी नाशिक मनपा साधू महंतांना नोटिसा बजावून आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे वाढता विरोध बघता पालिका नरमाईची भूमिका घेणार का, दांडगाई करून भूसंपादन करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.